म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याला माप त्याला फिट. बरं आपल्याकडे सगळ्या रंगाचा माल आहे. तुम्ही म्हणले ना बा नुसतं टाइमच पास करायचा तरी तयारी, आणि तुमच्या डोक्याला मुंग्या आणायच्या तरी तयारी. चमड्याचा ना सोड, ती माझ्याशिवाय कुणावर प्रेम करीत नाही असं 4 जण म्हणतात, तू 5वा आहे. तू पागल बिगल आहे का काही? ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती गजन मेले रेल्वे खाली, तू 4था आहे. ती ग भूत झाले, तू खैस होतो का? हलकट क्वालिटीचं नाही. अरे चमड्याच्या पुरीवर प्रेम करून तिनं धोका दिला म्हणून फाशी घ्यायची, इतके हलकट विचार का असावा? पोरीसाठी मरतो का दरिद्री तू? अय शेमड्या, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? चमड्याच्या पुरीवर प्रेम करतो, भंगार क्वालिटीचं नाही तर 1 साइड भांग पाडीतो बघला तर कुचिडे झालं ना, का तू काय प्रेम कर? हलकट क्वालिटीचं नाही तर मोटर साहेब चाललो कुत्र्याला लाद आणते, तो बाप पिसाळेल होता. प्रेम प्रेम ह्या गोष्टी जगातून सोडून द्या. सध्या प्रेम बिम काही नाही यावर्षी. ह्या जगात एकच प्रेम आहे सध्या, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, बस. बाकी प्रेम नाही. आता इथं 2-3 प्रियकर आहेत माझ्यापुढे बसेल, पटकन नाही आपल्याला नाही सांगावं. मी असं चेहऱ्यावरून भविष्य सांगणार आखो. हे बाई इथं 1-2-3 दिवशी येणार आहेत, एका मिनिटात सांगणार. हे बाई इथं 2-3 जणांनी 31/12 साजरी केली परादीची, अजून डोळे टाईट आहेत त्यांची, पर अजून सांग. इंग्लिश मिडियमला आहे तू? हा लगेच सांगणार. हे बाई सीमेला आहे, मराठी मिडियमला आहे ते. हा तू इंग्लिश 7वीला आहे ना? तू 7वीला आहे ना? हा हा लगेच सांगणार. तू मराठी मिडियमला आहे ना? इंग्लिश सेमीला आहे तू, इंग्लिश मिडियमला नाही सेमीला आहे तू? हा लगेच सांगणार. तू 10वीला आहे का रे? हा मग लगेच सांगणार. आपल्याला उगाच हेच उरकत नाही, नाही तर भविष्य एका मिनिटात सांगतो मी असं. हे बंद करून ते दुकान सुरू करावं लागेल. तेव्हा तू 8वीला येतो, 9वीला येतो, 8वीला येतो, बरोबर आहे की नाही? मग काही विचार ना आपल्याला. भाई इथं 2-4 90 आणतात, एका मिनिटात सांगणार नाही. हे भांडणाचं मूळ नको नाही तर काही सांगणार. याच्यातल्या 2 जणांना पुरीने धोका द्यायला नाही म्हणायचं तुम्ही. आपलं नाही सांगत काही. यांना वाटलं आमचं सांगत काय तुम्ही. अरे आपण पांडुरंगाची लेकरं आहेत, आपण आपलं कसं सांगणार? कारण वारकरी म्हणजे आपण सगळे एका पांडुरंगाची लेकरं नाही. आपण कसं वेद करणार? आणि संप्रदायातल्या लोकांनी कधी ध्यानात ठेवायचं, संप्रदायातल्या माणसाला कधी नाव ठेवायचं नाही. नाही ते एवढं पथ्य पाळायचं. ते मग भजनानं नाव ठेवलं का पार्टी झाली. भजनानं नाव ठेवायचं. ए बा पाणी कुठून नाही निघालं तर सागराला जाते. ये जाऊली पटकन. बाटली बिटली घेऊन निघलाय तू. विठाला माझं कीर्तन ऐकून गेलं ना माणूस आहे ना, मला 2-4 दिवस बधीर होतो, एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि कधी सांगतो मला थोडंसं वाईट वाटेल, थोडंसं वाईट वाटतं लोकांना. इंदुरीकर डायरेक्ट बोलतो,
पण एक खरं सांगा, मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता मला जेवढं नाव ठेवायचं ना तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, मागपुडं लावायचा, तोंडावर लावा, पण आपण बोलतो ते सत्याचे हे ध्यानात ठेवा. कालही बी, आजही बी, उद्या बी. काळ वाईट आलाय. 50 बाया अशा बसलेत कीर्तनात आत्ता आज, का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 50 जणी आहेत. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. मी नावा सगळं सांगला कबूल हा. हा विनोद नाही, स्वार्थापायी नाते तुटले. नातं तुटण्याचं दुसरं काहीच कारण नाही, फक्त स्वार्थ आहे. काय फक्त काय नातं आहे? एक वाक्य सांगू महिला मंडळ, महाराज म्हणून सांगत नाही, ए तुमचा मुलगा म्हणून सांगतो, सगळं तोडा महिला मंडळ. ए रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. हे बा, तुमचं त्यांचं जमत नाही हा व्यवहार आहे, नातं नाही. बिभीषणाचं आणि रावणाचं जमलं नाही हा व्यवहार आहे. कुंभकर्णाचा आणि या दोघांचाही जमलं नाही हा व्यवहार आहे. भर भावासमोर, मोठ्या भावासमोर, मोठ्या भावासमोर मुलानं आईला नाव ठेवलं, भरतानं आईला कैकेयीला नाव ठेवलं कैकेयीला नाव, स्वतःच्या आईला मुलानं नाव ठेवलं. हा व्यवहार आहे, पण नातं तोडलं नाही त्याने. नाते तोडू नका, सगळं मिळेल तुम्हाला महिला मंडळ. या 2-4 वर्षामध्ये लग्नामध्ये भाच्याच्या मागं उभा राहणारा मामा सुद्धा बदलला. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे, गुरु मामा. एक अवलाद आली कुठून, गुरु मामा. असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा, हलकट क्वालिटीचं. 80% कीर्तनकारांचे पोरं लहानपणीच गायक असतात. तुम्हाला दोघांना पोरग आहे का? पखवाद्याचं पोरग लहानपणी बोट वाजित, पण म्हातारपणी बाप वाजित. विनोदाचा भाग सोडा. स्त्री संघ झाला, नीट ऐका बरं का, परत कपाळ शिकायचंय. आणि स्त्री संघ झाला की स्त्री संघानंतर 21 दिवसांना हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ होताना पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आत या जगात सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोंबडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता, चला गड्यांना तिसरा लागला, घ्या लिहून. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बारीक आहे का बरं का, भागवतातल्या 10व्या स्कंदातले मुद्दे येते. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, 5व्या महिन्यात त्वचा येते, 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळ फिरायला लागतं. ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंप विसरून या. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. तो आतमधून देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. ओविया त्याला 9व्या अध्यायात, मातेच्या उदरकोरी पचोन विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मासावरी.
आणि अशीच ओवी 13व्या अध्यायात आहे. उकडोनी नवमासावरी 2 ठिकाणी ओवी आहे. ते बाळ 9व्या महिन्यात बाहेर येतं. बाळ बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागते. आजीबाई हात ओला करते आणि त्या बाळावर शिपडते. ते बाळ सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घेणं आहे, मी आता बाहेर आलोय. बाळ बाहेर आलं तेव्हा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपडावर सटवी लिहायला आली. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडे का काळे गोरे पण फिटवणे. आणि ते बाळ 5वीच्या दिवशी महिला मंडळ 5वी पूजायचा नियम असा आहे. पूर्वी षष्ठी पूजन करायचे, आता 5वी पूजन करतात. 5वी पूजनाचा असा नियम आहे महिला मंडळ. बाळ जन्माला आलं तर ते 5 दिवस कोणाला दाखवायचं नसतं, त्याच्या बापाला सुद्धा नाही. 5वीच्या दिवशी ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं असतं. त्याच्या आईच्या उशाला पाटा ओरटा साबर ठेवावं लागतं, कारण त्याला कपाळावर लिहायला सटवी येत असते. आता ह्या 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलं आता, कारण आता सगळ्या बाया बाळातीन होतेस दवाखान्यात. औषधाच्या वासानं सटवी येत नाही तुमचं तुम्ही. आणि पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात, सलाईनाच्या नळ्या पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बिलागलं तर भाताव सुद्धा दारूच ओतली तेव्हा कावळ्याने डेअरिंग केली. ऐका, ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? ऋषभ. अवघड आहे तुझं रे. हा, ओम सोपं नाव आहे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं ओम. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम नये तयापाशी. ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ठेवलं आणि त्याला ओम नाव ठेवलं. ओमच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे लिहिलं गेलं त्याचं नाव कपाळ. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे लिहिलं गेलं ते. आणि कपाळ शब्दाचा तीर्थार्थ 3रा अर्थ गाथ्यात असा आहे, कर्मे राम होण्यासा गेला, कर्मे दशरथ पुत्रयोगी मेला. जिथं तुम्ही जाल तिथं तुमचं कपाळ या शब्दाचा अर्थ कर्म बरोबर येईल. जिथं जाल तिथं जावे तेथे कपाळ सरीचे. तेथे जावे तेथे कपाळ सरीचे. तुमचं कर्म बरोबर येणार आहे. सुटायचंय का? विशेष लाभ संत संगे लाभ
विशेष सत्संगे कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे प्रारब्ध, कपाळ म्हणजे सटवीनं लिहिलं ते, आणि कपाळ म्हणजे कर्म. पण आता याच्यातून तुम्हाला सुटायचंच असेल तर संत संगतीशिवाय सुटू शकत नाही. यावर आपलं मत काय? दुसरा पर्याय नाही. पर्याय नाही. पर्याय नाही म्हणजे त्या तोडीचा तुम्हाला त्या भवसागरातून ताडणारा दुसरा कोणी नाहीच. आता प्रॉब्लेम असा झालाय आत्ताच्या लोकांचा, संत म्हणावं कोणला, हा वादाचा मुद्दा झाला. 4 महिने वृंदावनला गेला, 4 महिने, 4 महिन्यात भागवत शिकून आला. काय बुद्धिमान माणूस असून तो. इथं आयुष्य गेलं आपलं अजून ऊर फाट्या पाठीत. आता मला 26वं वर्ष लागलं महाराज झाल्याला. हलक्या हाती महिन्याला 70-80 धरा. 70चा महिना तर कसा आहे, तसं तर आता 90-92च काढितो. 90 तर आरामशीर काढले, 93च काढले डिसेंबर मध्ये. आता हाय महिना 90चा आहे हलक्या हाती. 2-3 दिवस तर 4-4 आहेत. अंतर काढल्यावर 4थं काढितो. हा पठ्ठ्या 4 महिन्यात भागवत शिकून आला. फुली कथा गावात, कथा रंगली, भागवत कथा रंगली. ज्या गावात कथा ठुली तिथूनच पोरगी नेली, कथात रंगली. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. मला गोष्ट नाही सांगायची, मला भागवत सांगणाऱ्याला नाव ठेवायचं नाही. आचरणाची बैठक दिली झाल्यावर परमार्थाचं वाटोळ होतं हे ध्यानात ठेवा. परमार्थात सगळ्यात मोठी पकड आचरण. पाठा कमी असला तरी काय परीक्षा द्यायची नाही आपल्याला. मी एका अभंगावर शिकाडील, माझा प्रश्न राहिला नाही. पण परमार्थ ही पोळी आहे पण सुळावरची आहे. आणि संताची संगत उदय काळ आल्याशिवाय नाही. महाराज तुम्ही अभ्यास करा तुमच्या ह्या भागाचा. इंचगिरी संप्रदायामध्ये या 2 महात्म्यांचा भाग्याचा काळ उदयाला आला तर तुमचे संसार सुखी झाले. एक अभ्यास करा. येणे केने समजा लक्ष्मीबाबा असतील, महाराज असतील, कोणत्या तरी पुण्याईनं त्या साधूचा सहवास तुम्हाला मिळाला, परिणाम तुमच्या पिढ्या सुखी झाल्या. एकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, हे घडत असतं. आता नुसते सप्ते करून चालणार नाही, नुसते कीर्तन ऐकून चालणार नाही. आता आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागली जमिनी काय. सुधारायचं कोणी? पाया पडतो तुमच्या महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला 2-4 मुद्दे सांगतो, ऐकाल. 1, महिला मंडळ तुमच्या पाया पडतो, फक्त 3 गोष्टी जपून वापरा. 1, पाणी जपून वापरा. पर्यावरण टिकवायचं असेल तर पाण्याचा वापर जपूनच केला पाहिजे. यावर आपलं मत काय? दुसऱ्याच्या वाट्यावर जाईपर्यंत तुझ्या नळाचं पाणी तू काय करीत होती? नक्की झोपली होती की तू? हांडा लावून दी, 3 शेजारीने शिगप्पा आणती, तू तिची आजच भेट झाली का? विनोद नाही हा. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर पाण्याचं आणि विजेचं संकट येणार आहे. कंपन्यांमुळे विजेची कॅपॅसिटी जास्त झाली. वीज जपून वापरा. आणि 1 वाक्य महिलांना सांगतो, महिला मंडळ वाणी जपून वापरा. घरामध्ये जरा वयामानानं बोलत जा. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 7-8 तांबे घेऊन आली, म्हणजे तू ज्या गिरदारी घेऊन नाही आली. आणि तुझ्या बापानं दिलेल्या कोणत्या वस्तू टिकल्या एवढं तरी सांग.
कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगडं निघेलच होतं आणि सोफा सेट वाकडाच होता. महिला मंडळ, तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही कुणालाही बोला, पण सासू सासऱ्याला शब्दानं सुद्धा बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुझा आणि तुझ्या सासू सासऱ्याचा काय संबंध येतो? काय संबंध येतो? काय म्हणून तुम्ही त्यांना बोलायचं? आयुष्यभर त्यांनी बिचारे, आता हा उरणचा पट्टा, हे 15 वर्ष श्रीमंत झाले, तुम्ही आता कडक टोप्या घालून जरा वळवळ करायला लागले. काय होतं तुम्हाला 15 वर्षापूर्वी? तुम्ही बी टेंबा लावून खेकडं धरीत होते, तुम्ही कुठं शहाणे होते? ती बिचारी 3 रंगाचं लुगडं लई नेसत होती, बिचारी म्हैस वळत होती, तर 12-12 तास आपली आई भाताची लागवड करीत होती, तिचे पाय सडत होते, आणि बाप भाताची लागवड करीत होता, तर इरल्यातून पाणी घोंगडीत जात होतं आणि घोंगडीतून पाणी डोक्यात जात होतं. एवढे कष्ट करून आई बापांनी समजलं. तुम्ही सासरू सासऱ्याला बोलायचं नाही. तू ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याशी बोल, तुला काय बोलायचं ते. तो म्हणलाय का भांडे घासाय नाही? तो भांडे घासायला नाही म्हणलाय का? कपडे धुवायला नाही म्हणलाय का? कपड्याच्या नवरा तुम्हाला कशाला नाही म्हणला नाही? मग बोलायचं असेल. विनोद सांगू नये. हे बाई, पुरुष मंडळी यांच्या मुलासारखा आहे मी. महिला मंडळ, म्हातारी माणसं गरिबी सहन करतात, पण मुलगा आणि सुनबाईकून झालेला अपमान सहन करीत नाही. बोलायचं नाही तुम्ही सासू सासऱ्याला. तुझं तू पाहायचं. लहान पोरं पटकान, एब्र्या इकडे बघा. सगळे आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत आहे रे? मम्मीला. बास घ्या. सरळ बसा पटकन. माझ्याकडे बघा, जोरात उत्तर द्या. पोरांनो, आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलते रे? करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. पोरांनो, सरळ बसा पटकन. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. त्याच्यानंतर आता नवीन आलाय दबंग 3. करेक्ट. बोलायचं नाही मोठ्याने. या 2 महिने 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा नाही सांगणार ते? सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात भोकतचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझा माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. आणि ह्या पंधरवाड्यात डीजेला एक इंदुरीकरचं नवीन गाणं आलंय. कोणतं रे? इंदुरीकरचं डीजेला गेल्या वर्षाचं गाणं कोणतं होतं माहिती का तुम्हाला? आय आय आय. आता बोला पटकन. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? जोरात बोला, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालाय का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. एब्र्या इकडे बघा. घाबरायचं? 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? कश काय? आई. करेक्ट.
मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि आई. 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 विशेषतः लाभ संत संगे लाभतो विशेष संत संगे जेथे जावे तेथे कपाळा तरीचे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे. तीन गोष्टी तुम्ही वापरा. आता तुम्हाला तीन सांगतो, सांगू की नको? एक पण हे मुद्दे जाऊ द्या महाराज, तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, पण ती काळाची गरज आहे. आता पुरुष मंडळीला तीन मुद्दे सांगतो. एक, अंगातली ताकद जपून वापरा. पाया पडतो तुमच्या. मारामारी करण्याची, दंगली करण्याची, आंदोलनं करण्याची, खून करण्याची दिवस आज राहिले नाहीत. कायदा अतिशय कडक झाला. या 15-20 वर्षामध्ये पोलीस खातं महाराष्ट्रातलं नंबर 1 काम करते आणि 70% जनता पोलिसांनी जवळजवळ आकळवली. 10 लाख रुपये एखाद्याला सुपारी घेऊन तुम्ही भोगसू शकता. भोगसायला काय 2 तास लागत, 15 मिनिटाचं काम आहे, पण ते खर्चायला तुम्ही बाहेर राहिले पाहिजे. पाया पडतो तुमच्या. भांडणातून माघार घ्या, हा तुमचा जय आहे. आज तरुण पोरांना पाया पडतो, पोरांनो, दंगली करणे, मारामाऱ्या करणे हे दिवस आता राहिले नाहीत. थोडासा तुमचा समाज घेतो तुम्हाला वापरून. ही मोठी लोक तुम्हाला कार्यकर्ते म्हणून वापरून घेतात आणि सीझन संपल्यावर सोडून देतात. तुम्हाला नाही त्याच्या लाजा. आणि तुम्हाला वाटतं आमचं लोकांवर प्रेम आहे. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुमचा लोक वेळ वापर करून घेतात, सीझन काढून घेतात. पुन्हा तुम्ही बसता तारखेला जात. 80% नाही 100% जनता सीसी कॅमेरे ते सध्या. जर कधी दंगली बिंगली करताना क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन पठ्यात खुटी उपटन पण खुटा निघायचा नाही. विनोद नाहीये, 3 महिने जामीन नाहीये आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुम्ही हे कुठाने करता कशाला पोरांनो? हा तुम्हाला आता वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, पण ज्यांच्यासाठी तुम्ही तारखा देतात त्यांनाही त्याची गरज नाही ना. पोरांनो, काळ वाईट आलाय. तुम्हाला वाटतं आम्हाला मित्र लय लोक मानित्या? पागलपणा आहे हा. आपण पाजितो म्हणून आपली वाट पाहत येते. पाजायचं बंद करा, हे तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. काय म्हणते तुम्ही? नादी लागू नका लोकांच्या. आता या आम्ही महाराज मेलो आलडू आलडू, काय घेणं नाही लोकांना, काही घेणं नाही. 3 कीर्तन करून अर्धा तास कीर्तन लेट झालं तर माणसं आम्हाला म्हणतात तारीख काल घ्यावं. अरे जीव चालला आमचा लोकांसाठी आलडू आलडू. वरून लोक म्हणतात कुठं फुकट आलडा द्या. समाजाला तुमचं काही घेणं नाही. पाया पडून सांगतो, भांडणाचा मुद्दा आला का माघार घ्या, जय निश्चित. रामेश्वर भट्टानं आणि बंबाजीनं केलेल्या छळातून माघार घेतली तर ते जगद्गुरु झाले. जर तेव्हाच तुकारामाने रामेश्वराच्या कानपट्टीत ठेवून दिली असती, आतापर्यंत पोलीस केस चालली असती. हा विनोद नाहीये. चिमुरड्या बहिणीला खापर न देणारा विसोबा 3 भावांना हाणायला माग नव्हता ना. एक गुजीरवाणी चिमुरडी बहीण आहे,
तिला मांडे खायचे. विसोबा खेत्रासारखा कुटील माणूस नाही म्हणतोय खापर द्यायला. या तिघांनी त्याला झोपडीत घेऊन हलला असताना नाही, पण त्या विसोबाला माघार घेतल्यामुळं नामदेवरायाचा गुरु होण्याचं भाग्य आलं. माघार घेतल्यामुळं तो विसोबा नामदेवरायाचा गुरु झाला. आणि ज्या मुलीला खापर दिलं नाही ती जगन माता झाली. आणि ज्या मुलानं मांडे भाजले ती जगाची आई झाली. आणि सगळ्यांना ज्ञान देणारा विश्वाचा गुरु झाला. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदातारू. माघार घ्यायला शिका. आता येडेपणा करू नका. मोटरसायकलवर चाललाय, ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. 3112 होती, पेल होता. आता ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवलं तर त्याची मोठी गाडी असल्यामुळे त्यानं हॉर्न वाजवणं साहजिक. यांची इज्जत गेली. 90 पेल होते हे. याने त्याला गाडी आडवी घातली. का हॉर्न वाजवला? घोडा लावून त्याला याने 2 ठोन दिल्या त्याच्या. पण तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतारला. लावण्याच हाणल्या तिघांच्या विचार. हे उतारल्या म्हणले गुडघे नाही राहिले गाड्या. माघार घ्या. नवरा बायकोचं भांडण झालं ना, फक्त काहीच करायचं नाही. तुम्हाला औषध सांगतो. फक्त तिच्याकडे 2-3 मिनिटं पाहत राहायचं. ती काय पिसाळली का? फक्त ती आपाप गप बसल. यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. जागेवर मेली होती. 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. माझा टेलपणा करू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो, कोरडा होतो. पैशाची घमेंड कमी करा. उताटेलपणा करू नका. मराल 11वीला गेला टोणग्या आता शिकतो. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. हे येड्या. ह्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली. लगविला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. आख्या बुटात पाणी गेलं खाली. आणि हे मोबाईल वापरणाऱ्या ज्या औलाद येत नाही ह्या रात्री झोपती नाही. ह्यांना झोप नाही. दरिद्री निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली. टारटारा गोदडी फाडली. टारटारा. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली. याला काय झालं? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. सगळ्या लोकांक मोबाईल येतात. आता लग्नपत्रिका छापायचं बंद करा. एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळल तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 1 पैशाचा वापर जपून करा. चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं सुरू केलं जेवण. हलकट क्वालिटीचं. आणि ते वरण हातात ताटली घेते भात पान फली. चांगले गोल गुलाबजांबू होते, लांबकुळे केले गुलाबजाम. काय तुझ्या बापाचे गेलतं का? चांगले होते ना गोल. आता गुलाबजांबू असे नाहीये. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक एकत्र. राजा राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. आता एक फाजील पद्धत आली लग्नात. आता एक फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलं. गेट तो नवरदेव भाड्या
भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला जाणार नाही, तो 35लाच होता पाहिला. त्याच्या मागं 2-4 अर्ध्या खांब्यासाठी लटकेल पोरं, त्या नवरीच्या मागं 2-4 पुरी, इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी ब्युटी पार्लरला जाते, आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 4 गोष्टी करावं लागत्या. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरॅमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मी सॉफ्टिंग म्हणजे याला फिक्स करून घेणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पोरीनो, केस पूर्ण मोकळे सोडायचे, धुवून घ्यायची, आणि त्याला असा मध्ये एक फुगा करायचा, एक बाजू इकडं दाबायची, याला म्हणायचं पॉप. दुसरा एक भांगे, ही बाजू अशी मुडपून घ्यायची, आणि एक बट अशी बोलताना तोंडावर आली पाहिजे, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा एक भांगा आलाय आता नवीन, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माहिती. त्याला वाटलं खुणावलं का काय, पडलं तिला, तुडवलं घोड्याने. आणि मग त्याच्या पुढे तो बँडवाला, आणि तो नवरदेव भाड्या, इको द्या. बाहेर फुल बरसा, लॉन्स मध्ये एकदम शांतता. बाहर फुल बरसा, तो महबूब चालू होता कसं माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत, अरे बाटलीची बुच्च टाका, बेवड येते. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, आता मुलींसाठी एक वाक्य सांगतो. पुरीनी या 2-3 वर्षात काय केलंय मला, एवढ्या मूर्ख पोरी झाल्यात सध्या. पुरी चांगल्या पोरानं प्रेमच करीन, एकदम भंगरी पोरग, त्याच्या बगलात गोशिड्या, 1 साइड भांग, आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. 100% मुली इंदुरीकरला शिव्या देत्या, का बा इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो, कपड्यावरून लय बोलतो, आम्ही कुणाबरोबरही प्रेम करू, कुणाचाही हात धरून जाऊ. इंदुरीकरच्या काय बापाचं जातं, माझ्या बापाचं काही जात नाही पोरीनो, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलींची बापांची माहिती सांगायला बापाचंच हृदय लागतं. तुमचं काय मत आहे? आमच्या 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय फक्त.
रोज फेटा बांधला का आईवर बोलायचं अर्धा तास, तीच आई आणि लोकांच्या आई बापावर बोलायचं. आपल्या नाही, आपले गेले दिंडीत बिनबिशीचे. हा विनोद नाही. आई बापांवर बोलू नका तुम्ही, त्यांना सांभाळायला शिका. बापाचं हृदय काय असतं पोरींना वाईट वाटेल, पोरींना जा पळून, तुम्ही आपलं काय मत नाही, आज जा कीर्तन संपल्यावर. आता मेसेज टाकान जा, चंद्र आहे साक्षीला. कारण मला गॅरंटी आहे, मी किती बोललो तरी तुम्ही ऐकू शकत. कारण तुम्ही जी झक मारायची ती करत. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. खरं सांगतो महिला मंडळ, तुम्हाला माझ्या 2 तासातल्या कीर्तनात थोडं वाईट वाटत असेल, पण महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, यातलं एकही वाक्य खोटं नाही. पूर्ण तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. जा तुम्ही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा. आयुष्यामध्ये या बापाने काय असं पाप केलं तरी पोरीनो, की आयुष्यामध्ये तुम्ही त्याला म्हातारपणाला लोकांमध्ये मान वर काढायला जागा ठेवली नाही, अशी त्यानं काय चूक केली होती तेवढी सांगा. जा. त्यानं बनियान मारायला तर पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे. हातातलं घड्याळ त्याने कधी हातात घेतलं नाही, त्यानं चूक केली का? तुम्हाला 10वीची प्रयोगवही आणायची तर त्यानं बाजार कमी आणला आणि प्रयोगवही आणली, ही त्याची चूक आहे. पूर्ण तुमचा जन्म नव्हता झाला रे. हा बिचारा शेतकरी उरण परिसरातला वायला निघला ना पूर्ण, तर त्यानं डोक्यावर दगड वाहिली आणि त्याच्या बायकोनं पायानं गाळ करून घर बांधलं. पूर्ण तुमचा जन्म झाला ना, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. तो का हसत होता माहितीये पूर्ण तुम्हाला? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबाला असशील. पूर्ण त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला रे, आई आशीर्वादाचा आनंद झाला. पूर्ण तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्या होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालीत होती, पण कशी घालीत होती माहितीये पोरीनो? तुमची आई पाय पसरायची, सपाट पाय करायची, तुम्हाला पालथं झोपवायची आणि मस्तपैकी तांब्यानं 2 तांबे पाणी घ्यायची, गार आणि गरम. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसल्या तर गरम टाकायची. हा बाप आहे ना पोरीनो. हा काय करायचं माहितीये का? बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची, झोळीत टाकायची. बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि तुमची आई भाकरी करायची. तुम्ही बोलायला लागल्या ना पोरीनो, तुमचा बाप बोबडा बोलायचा. तुम्ही चालायला लागल्या तर वाकून चालायचा. आणि पोरीला तुम्ही रडायला लागल्या ना, हा बाळासारखा बाप गुडघे खाली टेकवायचा, गुडघे, आणि हात खाली टेकून पोरीनो घरात घोडा घोडा व्हायचा रे. हा बाप घोडा घोडा व्हायचा. त्याचा शर्ट फाटला त्याला काही वाटलं नाही, पण तुमचे पाय त्याच्या पोटाला लागले तर पोरीनो तो वरती हसत होता. 10 दिवस तुमची 10वीची परीक्षा चालू होती ना, तो रोज तुम्हाला गाडीवर घेऊन जायचा आणि पेपर सुटल्यावर घेऊन यायचा. पोरीनो तुम्ही कुणाबरोबरही प्रेम करा, काय तुम्हाला झक मारायची ती मारा, कुणाचा हात धरून जायचा ते जा, पण आज कीर्तन संपल्यावर संध्याकाळी बापाला स्पष्ट सांगून टाका, माझं ह्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. तुमचा बाप 5 लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईल, पण पाया पडतो त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा, इज्जत वाचवा त्याची. त्याचा शर्ट फाटला, शर्ट फाटला ना फाटू द्या पूर्ण, बनियन मळाला ना मळू द्या, पण सकाळी देवळा पुढून चालला ना, असा वर मान काढून चालला पाहिजे.
आणि पुरी पळून जाण्याचे सगळे चाळे मुलीच्या आईला माहीत असतात. आया भामट्यांचं सोंग घेतात. कीर्तनात बसलेली कोणती बाई अशी बसले का तुझी पोरगी प्रेमात पडली हे तुला माहित नाही, बोटवर कर, मी सत्कार करतो तुला. जाऊ दे, आजचं पाकिट देऊन टाकीतो तुला. बोल. माहित नाही का आपली पोरगी 2 वेळा भांग पाडते, 1-2 वेळा आरशात पाहते, अर्धा तास मोबाईलवर बोलते. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार होऊ राहिला का? पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय कुंभ मेळ्याला गेलती का पुढे? नाही तर त्या मला शिव्या बया कोणी आणला काय तो मी आणा. मग तर 1 तासात मिळली. तू फक्त मला शिवी देऊन तर पाय, प्रयोग तर कर. तू नाही बसल्या, तू देत खरं शीत मिळलीस, तू देत खरं. तू मनातल्या मनात का होईना देऊन पाय, नाही मिळली मग बोल, तू देत खरं. विनोद नाहीये महाराज. आज हे बिचारे फळावाली बाबा, केळीवाली बाबा, एवढी मोठी पाटील परिवार एवढा मोठा सप्ताह करतात, खर्च करतात. याच्यातून आता काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे आणि ती काळाची गरज आहे. आता इथून पुढे सप्ते चालतच राहिले. सप्ताह हा परंपरेनं चालणारच आहे, पण समाज थोडा फार का होईना आता बदलणं काळाची गरज आहे. आणि माना नाही तर नका मानू, पण आमच्या बोलण्याचा झटका होतोय. 5-50 तरी टक्के दणका बसतोय. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शिकत बसू नका, व्यवसाय करा. व्यवसाय करा. गारी गारी का कुल्फी का बायको मिळणार नाही. क्वाटरी प्यायचं जरा बंद करा. माझटल्यावानी करू नका. बायका नाही. आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली, त्या मामाला मुलगी आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? एक. तुला भाऊ? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे मुलगी? नाही. तुम्ही झाले मठाधिपती. तुझ्या मामाला नाही? तुझ्या नाही? तुझ्या रे 10वी वाला मामाच लगीन नाही झालं? मामाच मोकळा हिंडतोय आता का? त्या मामाला एकच आहे का? आणि तुला भाऊ? भाऊ नाही का तुला? भाऊ आहे का बहीण आहे? भाऊ आहे का? अजून एक आहे, लहान आहे का मोठा आहे? तुझ्या मामाला नाही? तुझ्या नाही? अरे मामाला मुलगी आहे की नाही? त्या आता तोवर तो तुला कावळा शिवायचा, त्याला पोरवायचा. पण आशावादी राहा माणसाला. विनोदाचा भाग सोडा. 11 वाजून गेले, मला खुणवायचं का नाही? मला उभं राहिलं भांड राहत नाही महाराज. पण ही कीर्तन सत्य आणि सत्यच आहे. कालही, आजही, उदय. सप्त कमिटी गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. आभार मानणारे इकडे, आभार मानणारे विठोबा कुमार. हा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. माऊली जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. बोली लिले कुरे वेडेवा पुढे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही